नमस्कार दोस्तांनो. तर मी कोण आहे की ज्यांना माहीत नाही त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करावा. माझ्या चॅनलवरती जे जुने व्हिडिओ आहेत ते नक्की बघावेत. माझं नाव धीरज मोहिते आहे आणि मी आत्ता सध्या डिलिव्हरीचं काम करतो आहे इकॉम एक्सप्रेसमध्ये. आत्ता मी आहे आंधळी या गावामध्ये मलवडीला निघालो आहे आणि आता पार्सल वाटत रोजचा हा दिनक्रम आहे. जातो मी रोज पार्सल देतो. मलवडी आंधळी हा भाग कधीतरी असतो माझ्याकडे, नाहीतर शिंगणापूर रूट नेहमी असतो माझ्याकडे. शिंगणापूर म्हणजे आपलं महादेवाचं देवस्थान असलेलं शिखर शिंगणापूर आहे. त्यामुळं बघत राहा माझ्याबरोबर कशा पद्धतीनं आपलं हे पार्सलचं काम चालू राहते. चला तर मग. तसं बघायला गेलं तर आज दसरा आहे मित्रांनो. दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लेट पण थेट जाग्यावर. आणि दसऱ्याचं पण कामाला याचं कारण असं की मागच्या आठवड्यात सलग 3 सुट्ट्या घेतल्यामुळं ह्या दसऱ्याला सुट्टी नाही मला. आणि विकली ऑफ पण बंद असल्यामुळं काम करणं हे गरजेचं होतं. असंच आहे हे आयुष्य, चालत राहणार. आता दोस्तांनो, आंधळीवरनं आपण मलवडीला आलोया. मलवडी आता जराच थोडंसं अंतर आहे. तर पुढच्या कॉर्नरपासून राईट हँडला मलवडी गाव आहे. तिथं जाऊन आपण पार्सल देणार आहोत. तर भावांनो, आत्ता मलवडी रूट वाटून आलो. आता निघालो बिजवडीकडं. आणि बिजवडीकडं जाता जाता इथं सतोबाचं देवस्थान आहे टाकेवाडीचं. इथं आता काय जत्रा काय आहे म्हणते ती माणसं. आपण एवढ्या वर्षात कधी बघितलं नाही, पहिल्यांदाच निदर्शनात आलं या. जरा बघूया काय आहे नक्की. या तर मग माझ्याबरोबर बघायला. तर दोस्तांनो, ही बघा गर्दी सतोबा देवस्थानाकडे जाताना. तर आता आपण बघू शकता इथं लय गर्दी आहे. त्या गर्दीतनं वाट काढत जाणं, परत यायची शाश्वती किंवा लवकर यायची शाश्वती कमी आहे. त्यामुळं मला तरी वाटण झाले की इथनं पुढं जाऊया का नको, का आपलं आपल्या कामावर माघारी जावं, काय करावं बघूया पुढंच. सतोबाच्या यात्रेत बोकड कापतात. बोकड आणि बोकड कापतात मोठ्याच्या मोठं. आणि इथं जी माणसं येते ती त्यांची घरनं जी माणसं येतात, पाहुणे येतात, त्यांना देऊन तर जी कोणी माणसं येतात त्या सगळ्यासनी बोकड मटण खायला घालतात. ही प्रथा इथली. आणि लय मोठी यात्रा असती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं माणसं येतात. आलो म्हणजे कसं काय झालं, दसऱ्याचा दिवस एक तर सगळी दसरा साजरा करणार. आपण पार्सल वाटत बसायचं. म्हणलं जरा जाऊन येऊ म्हणलं. सतोबाची यात्रा आहे. तसं रोज सकाळी 8ला निघालं घरातनं, संध्याकाळी 8 नंतरच घरी पोचतो या. कुठं फिरायला बी भेटत नाही. या कामातनं येळ तर मिळतच नाही, म्हणून आलो.
तर दोस्तांनो रस्ता नव्हता तरी पण आपण इथपर्यंत येऊन पोचलोया. आणि आता इथनं पुढं जाणं म्हणजे जरा डेंजर आहे. मग आता आपण जातोय परत आपल्या कामाला. भेटूया मग.